समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका, कारण आजचा स्वामी संदेश देखील नेहमीप्रमाणेच खूप खास आहे. प्रत्येक संदेश हा खासच असतो, पण खऱ्या अर्थाने तो खास तेव्हा होतो जेव्हा आपण संदेशाचं पालन करतो. कारण फक्त संदेश ऐकून सोडून देण्यात काहीही अर्थ नाही. जेव्हा आपण संदेश ऐकतो आणि त्याचं पालन करून तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. म्हणून तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा. 100% आपलं आयुष्य हे स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या समोर 2 माळा दिसत आहे. त्या 2 माळांपैकी एक माळ निवडा आणि स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्या. तर बघा, तुम्ही तुमच्यासाठीची एक माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर ज्यांनी 1 नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचे सामर्थ्य आमच्या सेवेने मिळते. फक्त सेवा करताना निष्ठा ठेव आणि एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती गोष्ट मिळवण्याची जिद्द ठेव. मग बघ, अशक्य गोष्टी देखील तुझ्यासाठी सहज शक्य वाटू लागतील. फक्त स्वतःचं जसं आयुष्य आहे तसं जगताना, नवीन काही घडवताना दुसऱ्यांची नक्कल मात्र तू तेवढी करू नकोस. ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या अडचणी असतात. या उलट जो जाणून बुजून दुसऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अडचणी मात्र आयुष्यभर सुटत नाही. म्हणून तू जे योग्य आहे तेच करत राहा. उशीर होईल, पण तुला जे हवं आहे ते सगळं मिळेल. योग्य वेळ आली की तुला इतकं मिळेल की मागायला तुझ्याकडे काहीही उरणार नाही. प्रत्येक वेळेस होणारा सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार कितीही गडद असला तरीही काही क्षणांनी पहाट ही होतच असते. म्हणून थोडासा संयम ठेवून सूर्यप्रकाश येण्याची वाट बघ. फक्त आता एक गोष्ट तुझ्या हातात आहे, ती अशी की अंधार कितीही गडद असला तरीही पहाट होणार आहे हे मान्य करून पहाट होतानाचा आनंद स्वीकारायचा की गेलेल्या अंधारात गुंतून बसायचं हे मात्र तू ठरवायचं आहे. म्हणून गेलेला अंधार म्हणजे काय तर तुझा भूतकाळ. तुझ्या भूतकाळामध्ये ज्या वाईट गोष्टी घडून गेलेल्या आहे त्याचा विचार करू नको. तर तुझ्यासाठी वर्तमान आहे, जो की तुझ्यासाठी एक नवीन प्रकाश घेऊन आलेला आहे. तू जर त्या पद्धतीने विचार केला, वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच तुझं भविष्य देखील सोनेरी होण्यासाठी वेळ लागणार नाही. तुझ्या जीवनात तू इतका व्यस्त राहा की पश्चाताप, भीती आणि द्वेष करायला तुला वेळच मिळणार नाही. कारण दुःखी तोच व्यक्ती होतो जो रिकामा असतो. म्हणून स्वतःला कायम गुंतून ठेव. जीवन हे सुंदर आहे, याचा आनंद घेत जा. दुःख हे क्षणभंगूर आहे, ते सतत मनाला सांगत जा. आणि तुझ्या या स्वामींवर विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहा. मग तुला समजेल की खरा आनंद सुख शोधण्यात नसून समाधान गवसण्यात आहे. कारण सुख हे माणसांवर आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ते बदललं की सुखाची व्याख्या देखील बदलते. म्हणून परिस्थिती बदलल्यानंतर सुखाचं रूपांतर दुःखात व्हायला वेळ लागत नाही. पण समाधानाचं मात्र तसं नाही. समाधान मिळवता आलं की त्या समाधानाचं रूपांतर सुखामध्ये कसं आणि कधी होतं हे तुला देखील कळणार नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात घे, सुख शोधण्यापेक्षा समाधान शोधत राहा. परमार्थात उडी मारायला मनाची तयारी लागते. म्हणून तुझी स्वामी माऊली नेहमी तुला सांगते की निशंक मनाने आमच्यावर विश्वास ठेव. आणि एकदा की आमच्यावर विश्वास ठेवला की तो कधीही डगमगू देऊ नको. जेव्हा तुझा विश्वास हा अगदी अतूट असतो तेव्हा आम्हाला देखील तुझ्यासाठी प्रचिती करावी लागते. आम्हाला तुझ्यासाठी धावून यावं लागतं. आणि तुझा विश्वास पाहून आम्हाला तुला एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की अरे, या पृथ्वी तलावरचा मनुष्य पैसा मोजतो. काल इतका होता आणि आज इतका वाढला, पण आम्ही मात्र त्याच मनुष्याचा श्वास मोजतो. काल इतका होता आणि आज इतकाच शिल्लक राहिला. म्हणून तुला एकच सांगतोय, वेळीच सावध हो.
अजूनही वेळ गेलेली नाही, आमच्या सानिध्यात ये, आमचं चिंतन कर. हा मनुष्य देह तुला लाभला आहे तर तो असाच वाया घालवू नकोस. अध्यात्माचा मार्ग निवडून संसार सांभाळता सांभाळता, प्रपंच करता करता परमार्थ देखील साधायला विसरू नको. मग बघ, आमची देखील तुझ्यावर आपोआप कृपा होईल. आणि तुझ्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी देखील आमची कृपाच तुला मदत करेल. अरे, तुझं मन धावतच असतं अगदी समोर असताना, चित्त तरी कुठे स्थिर असतं आमच्या समोर लीन होताना. तुझी बुद्धी पळते विकारांच्या मागे आणि इंद्रियांचे असते काही भलतेच सांगणे. तरीही तू मात्र आमच्याशी एकरूप होण्याचा जो प्रयत्न करतो ना, तो आम्हाला फार आवडतो. एखादा भक्त आमच्याशी एकरूप होण्याचा साधा प्रयत्न करतो, साधी धडपड जरी करतो ना, तरीही आमच्यासाठी ते खूप मोलाचं असतं. अशा वेळेस त्या भक्ताची धडपड पाहून आम्ही देखील त्याच्या प्रेमात पडतो. अरे, जेव्हा तू सातत्याने आमचं नाम जपतो ना, तेव्हा एक दिवस असा येतो की आपोआप तू तुझ्या शरीरावर, तुझ्या विचारांवर नियंत्रण मिळवतो. आणि मग एकदा की तू तुझ्या विचारांवर नियंत्रण मिळवलं की आपोआप तुझं मन परमात्म्याशी एकरूप होतं. अरे, कोणाची भक्ती स्वीकारायची आणि कोणाची नाही हे आम्हीच ठरवत असतो. इतका स्वस्त नसतो तुझा हा ब्रह्मांड नायक. आम्ही जर ठरवलं ना, तर पाप करून कोणी आम्हाला सोनं माणिक मोती जरी देऊ केलं ना, तरीही आम्ही त्याचा स्वीकार करत नाही. आम्हाला ते कधीही मान्य होत नाही. पण एखादा भोळा भाबडा भक्त आहे ज्याच्याकडे आम्हाला देण्यासाठी काहीही नाही, फक्त तो आमच्याकडे येतो आणि 2 हात जोडून आम्हाला डोळे भरून पाहतो, तेव्हा असा भक्त आम्हाला प्राणाहून प्रिय असतो. अशा भक्तावर आम्ही आमच्या कृपेचा वर्षाव करतो. अरे, आम्ही आमचा भक्त श्रीमंत आहे की गरीब आहे हे कधीही पाहत नाही. आमच्या भक्ताच्या मनातील भक्ती किती श्रेष्ठ आहे हेच सदैव आम्ही पाहतो. कारण पैसा अडका म्हटलं तर फक्त मनुष्यासाठी महत्वाचा आहे. आमच्यासाठी त्याची किंमत फक्त 0 आहे. कारण एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत का असेना, तो त्याच्या वेदना कोणालाही विकू शकत नाही आणि समाधान विकत घेऊ शकत नाही. कोणी तुझ्यासाठी पैसा खर्च करत असेल तर त्याचे आभार तू नक्कीच मान. पण एखादी व्यक्ती जर तुझ्यासाठी वेळ खर्च करत असेल तर अशा व्यक्तीला मात्र तू कधीही अंतर देऊ नको. अरे, पैसा एकदा खर्च झाला की तो कमावता येतो, पण एकदा की वेळ खर्च झाली की ती वेळ पुन्हा मिळत नाही. आणि हे सदैव लक्षात ठेव. म्हणून वाईट वेळेत साथ सोडलेल्यांना महत्त्व देऊ नको, पण ज्यांनी वाईट काळामध्ये तुझी साथ दिली, तुला चांगली वेळ आणून देण्यासाठी तुला मदत केली, अशा लोकांना मात्र तू कधीही विसरू नको. अशा लोकांची जाणीव सदैव तुझ्या मनात ठेव. आणि जेव्हा तुझी नीतिमत्ता स्वच्छ असते तेव्हा अशा लोकांना आम्ही तुझ्या आयुष्यात नेहमी पाठवतो आणि कुठल्या ना कुठल्या रूपात तुला मदतही करतो. जेव्हा आमचा भक्त स्वच्छ मनाने आणि चांगले कर्म करून आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अशा भक्ताला आम्हाला सदैव सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्ही कोणती माळ निवडली होती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.